हाय, गुड मॉर्निंग भावा बहिणींनो. झाला का चहा पाणी? रक्षाबंधन झाली का? तर माझी पण झाली असं म्हणायचं. मला वाटलं माझे यूट्यूबचे भाऊ येतील माझ्याकडे राख्या बांधायला. तर आम्ही इकडं बाथरूमला येतो आणि बघू शकता ही बाथरूमला येतो. तिकडे घरं ही आहे ती आहे चिच आहे. पहिला आम्ही इकडंच यायचो बसायला आणि बारक्यापण या चिचावर चढायचो आणि चिचा ही पाडायचो आणि इकायला न्यायचो. पहिलं भारीच वातावरण होतं नाही का? तर चला जाऊ द्या, बाकीचं काय. सरकारला एवढंच विनंती आहे, आता मुख्यमंत्र्याची मी पण बहीण झाली तर बहिणीचं एवढं रक्षाबंधनचं गिफ्ट असं समजा आम्हाला भाळवणी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर भाळवणी गावात आम्हाला संडास बाथरूम सरकारीमधनं बांधून द्या. भावाला एवढीच विनंती आहे. काय झालं आहे माहिती आहे का? लय अवघड झाली कंडिशन. बाथरूमला बसायचं तर ही गाडी 24 तास वाहती या. बायांनी कसं बसायचं? बाथरूम नाहीत बायांना. आणि राहायला सवाल आता जेव्हा घरकुलं येते तेव्हा संडास बाथरूम येते ती, बरोबर आहे का नाही? तर संडास बाथरूम पण एवढी चांगली नाही ती बांधताय ज्याला काळजी आहे. तर आता आम्हाला जागाच नाही बांधायला आणि घरकुल आलं पहिलं 35,000 तर तो का ती पडलेलं झालेलं किती काळात आलेलं. कोणत्या काळात आलं तर कुणास ठाव. दुष्काळ काळातच आला असेल. तर चला जाऊ द्या, मला काही त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही. फक्त मुख्यमंत्र्याला माझ्याकडून एवढेच मला गिफ्ट द्या. आमच्या भाळवणी गावात संडास बाथरूमची सोय करून द्या प्रत्येक बायांना. काय झालं माहिती आहे का? आमच्या गावात भाळवणी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर भाळवणी म्हणजे करमाळ्यात तालुक्याच्या गावात भाळवणी गाव आहे आमचं. तिथं आम्हाला संडास बाथरूम द्या बांधून, प्लीज रिक्वेस्ट आहे. कारण आता आमच्यासारख्या बाया तर आम्ही बसू शकतोय कसं पण, उसाने ही बसलं का नाही तर मालक लोक वरडते ती, ज्याची रान आहे ती वरडते ती. आता एवढी सरकारी जागा आहे, रोड आणि त्याच्या खाली हातभर अशा चाऱ्या केल्या त्या पाण्यासाठी त्यात बसायचं. पण ती चाऱ्या पण गवताने चारी दिसाना, पण ती गवतच दिसायला लागलं. कसं बसायचं? येचू काट्याचं हे काय झालं फिलं तर काय करायचं सांगा बरं तुम्ही. तर मी तुम्हाला एक खुश खबर देणार आहे. तर भाजीपाल्याचा तर गाडा आपला होणारच आहे चालू लवकरच. तर त्यासाठी माझ्याकडे काही एवढं भांडवल झालेलं नाही आणि मला यूट्यूबचा अजून पगार पण नाही. बघू आता तुमच्या आशीर्वादाने झाला जर झाला तर पटकन आपलं ते करून घ्यायचं. आणि खुशखबर ही आहे की मी वीटभट्टीवर जाणार आहे पुन्हा एकदा. तर वीटभट्टीवर कुठं जाणार आहे नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी असं मी ठरवले, वीटभट्टीची तर उचल घेतली तर घर बांधावा आणि अन्वीला दवाखाना इलाज करावा. आता मी काही एवढं पैसे घेणार नाही, फक्त 20,000 रुपये घेणार आहे. कारण लोकांचं 10,000 रुपये देणं आहे मला आणि 10,000चं पत्र्याचं शेड उभा करणार आहे. कारण ज्याची त्याला माहिती असते का नाही, घरची कंडिशन ज्याची त्याला माहिती आहे. भरपूर असे म्हणते बाई तू काम कर की. आता तुम्ही सांगा, आमच्या गावाकडे एवढा मोठा पाऊस पडलाय आणि रानाने जायचं म्हणलं तर कोण लावणं पण गेलंय. आणि रानात अजून तर ती दिसतंय का महाग उडीद परत मुगान ही ना आता काढायला नाही तर आला अजून. आत्ताशी कुठं एकाचं आलंय काढायला आणि ते पण तोंड बघून बाया सांगायच्या आणि आम्ही कुठं जायचं मधीच लोंढा घोळत. मग मुख्यमंत्र्यांनी एक भारी केलं, पण एवढीच माझी अपेक्षा आहे आणि आमच्या गावातल्या सरपंच लोकांकडं आणि हे मेन माणसांकडे एवढीच अपेक्षा आहे की पहिली संडास बाथरूम भाळवणीत तयार करा, बस बाकी काहीच नको. कारण लय वैताग आलाय आणि किडाने असं संडासला बसलं की माणसं म्हणते ती काय लाज आहे त्या का. आता आतमध्ये कसं बसायचं भावा बहिणीनं सांगा? कसं बसायचं? जरा आला फिला ठसकेरनं चावला तर कसली पंचायत आहेत का गरिबाकडे एवढं पैसे? तर एवढीच विनंती आहे माझी तुमच्याकडं.
की भाळवणी गावात संडास बाथरूमची नक्कीच सोय करा भावा बहिणींनो. लय अवघड कंडिशन आहे. पहाटं उठावं लागतंय आणि गवतासारखंच निघायला लागले तर बारके बारके पिल्लं. काय आता ते मुख्य जनावर आहे त्यांना कोण नाही दिसलं तरी त्यांचं आहे ती कामं चालू आहे ती त्यांचं फिरायचं काम आहे. त्यांना थोडी माहिती येतं ते आपल्याकडे येतात ते आपण त्याला भेटून ते आपल्याला भेटतात. पण कोणची वेळ कशी वेळ सांगून येत नाही ना. बरोबर आहे. तर चला मी जाते आता, कारण इकडे येऊन बसले होते. म्हणलं चला आपल्या भावा बहिणीला एक गोष्ट शेअर करावं. का माहिती आहे का, आता मी तर जाणारच आहे वीटभट्टीवर, पण वीटभट्टी अजून चालू व्हायची दिवाळीच्या नंतर. म्हणजे कोण कोण दसऱ्याला उद्घाटन करतात. तर हे बघा मूग ही उडीद बघू शकताय तुम्ही. तर कोण कोण दसऱ्याला उद्घाटन करतं, दसऱ्यापासून चालू करतं, कोण कोण दिवाळीनंतर चालू करतं. तर आणि मला ते काम का पटतं माहिती आहे का, मज भलं तिथं जेवायला नेहमी माती खावा लागते, पण बानू माझ्यासोबत राहते. बानू माझ्या संग राहते. मेन गोष्ट तर ती माझ्यासाठी चांगली आहे. काम काय हो, काम आपल्या आधीचं थोडी गेलंय. आणि मी कामाला नडत नाही, किती काम असू द्या. पण अन्वी माझ्यासोबत असली ना, किती काम असू द्या सगळं हँडल करणार मी. आता तुम्ही बघितलंच की बघा जाऊन, नसलं बघितलं तर बघा जाऊन पहिले वीटभट्टीवर होती त्यावेळेस लवकर उठून चिखल थापून बानूला आंघोळ घालून दुधन हिन तापून बानूचं ज्या टायमाला जेवण असतं त्या टायमाला जेवण करून बिनगुरी. आणि दुपारनं वाहतुकी ही चालू झाल्या की त्याच्या आधी बानूचं जेवण करायचं निघायचं. म्हणजे मी तिथं बानूचा 100% सांभाळ करू शकते. कारण कसं आहे माहिती आहे का, बानू असलेला मला उल्हास पण येतो कामाला. तर कुणाकुणाला वाईट वाटतं, कुणाकुणाला चांगलं वाटतं, कुणाकुणाला वाईट वाटतं, नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. का माहिती आहे का, मी वीटभट्टीवर जाऊ का नको हे पण सांगा. कारण मला जाणं तर गरजेचं आहे. कारण इकडं तिकडं सिटीत जाणं चुकीचं आहे. सिटीत इकडं तिकडं सिटीत जाणं आणि अन्वीला सोडून जाणं लय चुकीचं आहे. तर वीटभट्टीवर कुठं जाणार आहे, कसे करणार आहे, तर तुम्हाला रोजच्या रोज तर हेडं पडणारच आहे. पण त्याआधी आता आम्ही उद्या परवा दिवशी मालकाकडे जाणार आहे. आणि बघू आता, अजून तर हत्ती यायचा आहे म्हणतात. हत्ती तर लय गरजतो पहिली माणसं म्हणतात. तर कोपाट तर केलं आहे बरं का बापाला तयार, कागद आणला. आता काय गळत नाही ते टेन्शन नाही. आणि आता जर राहिला प्रश्न घराचा, तर ते घर तर काय त्याच्यावर कागद टाकू शकत नाही. का तर त्याच्यावर चढलं की डासळणार, ते 100% डासळणार. कारण खाणं पण सगळ्या गुशीचं आल्हाद घर असल्याने झालं आहे ते. म्हणून मी असं ठरवलं की आपण पत्र्याचं शेड नक्कीच मारायचं आणि भाजीपाल्याचा व्यवसाय नक्कीच करायचा. आणि करणारच आहे. जेवढं माझ्या भावा बहिणीने मला मदत केलेली आहे का नाही, तेव्हा ते मी तसंच ठेवणार आहे आणि लवकरच चालू करणार आहे. बघू उद्या परवा दिवशी मी जाणार आहे, काय होतं आहे काय नाही. तसं तर त्या मालकांचा फोन येतेच मला या म्हणून कामाला. पण तिथं अन्वीची सोय होती ना. तर कुणी सांगा मला जाऊ का नको जाऊ. पण तुम्ही म्हणलात का नाही नको जाऊ ताई इथंच कर. तर इथं काय गावात कामं नाहीत भावा बहिणींना, प्लीज मला जाऊ द्या. आणि लय लांब नाही जाणार मी. आणि अन्वी पण माझ्यासोबत आहे. ती कामं जे अन्वीसोबत आहे ते काम मी 100% करू शकते. अन्वीला बघत बघत करू शकते हँडल मी. तर ते काम मला म्हणून पटतं आणि दुसरी कामं नाही ती पटत. पण काय करणार, ह्याच्या आधी लोकांचं देणं होतं, म्हणजे दुधाचं देणं ही होतं ना, त्यामुळं मी गेलते कामाला. तर चला दुधाचं झालं देणं. पण आता हे मी काम करू का नको हे नक्कीच मला सांगा तुम्ही. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.